मित्रांनो, असेच कामना पूर्ती करणारे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका। आज तुमच्या घरात मोठी यशाची बातमी येईल आणि तुमच्या कुटुंबावरचे मोठे संकट नक्कीच टळणार आहे। त्यामुळे या संदेशाकडे आज दुर्लक्ष करू नका आणि नक्कीच मन लावून ऐका। स्वामी, हरतो मी ज्यावेळी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून। जेव्हा चालतो अंधारातून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून। जेव्हा वाहू लागतो तो दुःखांचा वारा, तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा। जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट। जेव्हा पडतो खाली मी थकून रून, तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना। लक्षात ठेव, किती मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी। असे स्वामी समर्थ आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला बोध देत आहेत। मित्रांनो, दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका। हा विचार करा की घरापेक्षा मोठा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो। आकाशाकडे पहा, आम्ही एकटे नाहीये, संपूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे आणि जे स्वप्न आपण पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिफले मिळतच असते आणि ते मिळणारच आहे। चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामं करतो, म्हणून चमच्यांपासून तुम्ही नक्कीच दूर राहिलं पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे। यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची इच्छा आणि ताकद आपल्या मनात असली पाहिजे। आणि मित्रांनो, दिसणं आणि हसणं यातला फरक समजला की माणसाचं फसणं टळत असतं। यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख ही आपल्याला होत असते। पूल आणि भिंत दोन्ही बनवायला एक सारखं साहित्य लागतं, पण पूल लोकांना जोडायचं काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करत असते। हे लक्षात ठेवायला हवं। म्हणून जीवनात कठीण वेळ येणे महत्त्वाचे आहे, ते यशाचे फळ चाखण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे। प्रत्येक वेळी इग्नोर करणाऱ्या लोकांना तुमच्या लाईफमधून काढून टाका, कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात आणि हे लक्षात तुम्ही घेतले पाहिजे आणि तुमच्या लक्षातही ते आले पाहिजे। आवडतं ते करावं, लोकांना नव्हे आपल्याला, आणि ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चमत्कार घडतो आणि त्यांच्या बाबतीत ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करत असतात आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत। तुमच्याही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच असं घडेल आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला सर्व काही प्राप्त होऊनच राहील। 1000 वेळा ठेस लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं आणि हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे। जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे। संकटाचे हे दिवस जातील, संयम ठेवा, सर्व काही आपल्याला मिळणार आहे आणि सर्व काही प्राप्त होणारच आहे। कोणी अचानक सोडून जात नसतं, आधीच प्लॅनिंग झालेली असते आणि तो वरचं सर्व काही बघत असतो। वेळेने एक गोष्ट शिकवली आहे, कोणत्याही नात्यात लिमिटमध्ये राहायचं असतं। जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहिलेलं बरं असतं। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात। कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका। मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील। काही माणसांना सांभाळता राहायचं असते आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असते। जीवनभर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते, त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणे ही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक तुमचं सुखकारक होऊन जाईल। असं बोलणारी माणसं लवकर अपयशी होतात। आता नको, नंतर बघू, माझी चूक नाही, मी हे करू शकत नाही, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आणि त्याचं आणि तिचं नशीब चांगलं आहे, म्हणून असं बोलणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि फक्त प्रयत्न करत राहिले पाहिजे। एक दिवस यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच आपल्याला कळत असते। कठीण वेळ जास्त काळ कठीण टिकत नसते, पण कणभर माणसं ही शेवटपर्यंत टिकत असतात। नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांची राजा म्हणून मात्र तुम्हालाच म्हटलं पाहिजे। आणि म्हणून नाते कोणतेही असो, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला पण त्या नात्याची गरज असेल आणि एकांत आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय। आता फक्त एक वेळ मान नाही मिळाला तरी चालेल, पण स्वाभिमान गहाण नाही टाकायचा, कारण ती तुमची सिद्धता आहे हे समजून घ्यायला हवं। वेळ पडली
तर आपण ज्या व्यक्तीसाठी धावत जातो ती व्यक्ती आपल्यासाठी किमान चालत तरी येते का, हे समजणं गरजेचं आहे. आणि एक ध्येय, एक स्वप्न, एक इच्छा तुमचं आयुष्य बदलू शकते, हे लक्षात ठेवा. तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कामाला बोलू द्या. तुम्ही बोललात तर तुम्हाला लगेच प्रतिउत्तर मिळण्याची शक्यता असते. त्याला पुन्हा तुम्ही उत्तर देत बसता. अशा वेळी तुमच्यावर काम सोडून इतर गोष्टीचा ताण वाढत जातो आणि कामाकडे दुर्लक्ष होते. पण जर तुमचे काम बोलत असेल तर विरोधकांना प्रतिउत्तरासाठी मुद्दाच राहत नाही आणि शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि तुम्हाला ताणही होत नाही. म्हणून स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही. तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं आणि ते करावंच लागत असतं. एकाग्रता तुम्ही अशा प्रकारे वाढवली पाहिजे. झोप पुरेशी घ्या, ध्यान करा, व्यायाम करा, आहार चांगला घ्या, व्यसने टाळा, छंद जोपासा, कामावर पूर्ण लक्ष तुम्ही केंद्रित केले पाहिजे आणि सर्व काही मग तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे ते निश्चित आहे. मित्रांनो, संशय आणि वाद हा एका चांगल्या नात्यातला संपून टाकत असतो. म्हणून वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा, कारण आजचा न्यूजपेपर उद्या रद्दीत पडलेला असतो. मनात असलेली व्यक्ती नशिबात भेटली की सगळं जग भेटल्यासारखं आपल्याला वाटत असतं. जोडीदार मन जपणारा असला की नातं आपोआप जोपासलं जातं. कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्या नात्याला पूर्णपणे विराम हे दिलेला चांगला. हे कृष्णा, हिम्मत देत राहा. जबाबदाऱ्या वयापेक्षा जास्त मोठ्या आहेत. कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलंय ते शोधत बसू नका. कदाचित त्याच्या लाईफमध्ये आपली गरज संपलेली असेल, हे असू शकतं. म्हणून सूर्योदयासोबत अंधाराला हटवणारा प्रकाश येतोच. फक्त रात्र संपेल तोपर्यंत आपण धीर नक्कीच धरायला हवा, हे ओळखायला हवं. न हारता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सर्व गुगलवर सापडतच असतं. म्हणून नाव आणि ओळख छोटे असले तरी चालेल, पण ती स्वतःची असली पाहिजे. आयुष्यात काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या माणसांचा सहवास अजिबात आपल्याला नकोय. मग एक गोष्ट लक्षात घ्या, लाचारीच्या सहवासापेक्षा स्वाभिमानी एकटेपणा कधीही चांगला असतो. मनाचा आणि मंदिराचा मग गाभारा एक झाला की मग देहभान हरपल्याशिवाय राहत नाही. म्हणून हास्य हा एक चांगला उत्तम उपाय आहे. संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेलं दुःख लपविण्यासाठी. म्हणून दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्याच्या प्रवासात चांगल्या माणसांची सोबत मिळाली की जीवनाची गाडी सुंदर रस्त्याने धावू लागते आणि प्रवास सुखाचा होऊन जातो. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर मग हिशोबापेक्षा जास्त कष्ट हे केलेच पाहिजे. स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा नक्कीच तुम्हाला वर घेऊन जात असतो आणि आयुष्याची सांज होते. जगण्यासाठी रिकाम्या जागा भरता भरता समाधानाचा कैर कधीच पूर्ण होत नाही आणि पर्यायाची जुळवाजुळव करता करता हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसे जास्त आडवी येत असतात. गरजेचं नाही प्रत्येक माणूस आपल्याला समजून घेईल, कारण तराजू फक्त वजन सांगू शकतो, क्वालिटी नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही. कोणी कितीही मागे खेचू दे, एक पाऊल पुढे टाकता येईल एवढा प्रकाश कायमच आपल्या सोबत असतो. आणि आयुष्यात समजदारीची भाषा तेच वापरतात ज्यांनी कमी वयात जास्त वाईट दिवस पाहिलेले असतात. म्हणून जीवनात कधीही संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे राहा. त्यामुळे संकटाची उंची नक्कीच कमी होईल. वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलुपासारख्या आहेत, ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही, त्याला तोडावेच लागते. स्वभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव हा दिलदार नक्कीच असला पाहिजे. कोणीच अडचणीत असताना मग करण्यासाठी लांबवलेला आपण मदत ही केलीच पाहिजे आणि त्या करण्यासाठी लांबवलेला आपला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या नक्कीच तुमच्या 2 हातांपेक्षा तो श्रेष्ठ असणार आहे, हे नक्कीच आहे. आयुष्यात भावनांपेक्षा कर्तव्य मोठे असतात. काही क्षणचित्रांना कॅप्शनची आवश्यकता नसते, कारण काही चित्र अशी असतात जे आपण बघू शकत नाही आणि त्यामध्ये पूर्णपणे वाईट गोष्ट आपण बघत असतो. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही काहीच बोलू शकत नाही. घराची जबाबदारी एकदा खांद्यावर आली की मिळेल ते काम करावं लागतं, नाहीतर स्वप्न तर सर्वांचेच मोठे असतात. आरामात राहायचं दुनिया ही नाव ठेवण्यासाठीच आहे. आपलं कोणीतरी असण्यापेक्षा आपण कोणाचे तरी असण्यात नक्कीच मोठा आनंद आहे. मग अडाणी लोकांमुळेच आजपर्यंत आमची संस्कृती टिकून आहे, नाहीतर शिकलेले लोक रामराम म्हणायला पण लाजतात. म्हणून समोरच्या भावना जपत असताना आपल्या भावना मरू द्यायच्या नसतात, नाहीतर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. गुरुविना कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट, म्हणून गुरुविना आपल्याला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही. आणि लोक कधी कधी म्हणतात जगलो वाचलं तर पुन्हा भेटू, पण एका खऱ्या मित्राने किती सुंदर म्हटलंय की भेटत राहिलो तर आनंदाने जगू. शब्द प्रत्येकाकडे असतात, पण कुणाकडे मन जिंकून घेणारे, कुणाकडे मन दुखावणारे. फक्त लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला क्षमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे. वेळ ही नेहमीच घाईत असते, थांबतात ते फक्त क्षण असतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा कष्टाने मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग जास्त रुबाबात असतो. कट आणि कारस्थान करणारी माणसे आपल्या जवळची असतात, हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे. सत्य स्वीकारणारा माणूस अपेक्षा कधीच ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. मग सगळ्यांसोबत चांगलं वागायला लागला तर तुमच्या दुःखांचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. म्हणून भक्त म्हणे पांडुरंगाला, तुझ्या माझ्या नात्यात चल भर एक नवा रंग. तू वारी पंढराची, मी होईल तुक्याचा अभंग. कमी वयात पडलेली जबाबदारी तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागतं ना, तेव्हा समजावं की खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतलाय. आणि शब्दांची रेंज चांगली असेल तर मग माणसाचं नेटवर्क कधीच तुटणार नाही. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं नेहमी एकटी पडतात, कारण लोकांना मनात पाप आणि तोंडावर गोड बोलणारी माणसं नेहमी पडत असतात. म्हणून मनातल्या गोष्टी हक्काने व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे मैत्री आहे. आणि ती मैत्री आपण स्वामी समर्थांसोबत नक्कीच केली पाहिजे, कारण त्यांना आपण सर्व काही सांगू इच्छितो. माणूस हा पुस्तकाच्या ज्ञानापेक्षा अनुभवाने शहाणा होत असतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकून जात असतात. म्हणून टाळ वाजे मृदुंग वाजे, वाजे हरीची विना, माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. असं आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही स्वामींना जपा, या विठ्ठलाला जपा, पण तुमची भक्ती ही एकाच देवाकडे जाणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आयुष्यात तर चाललंय ते आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय हे सांगायला जवळचा माणूस लागतो. आणि तो जवळची माणूस नक्कीच म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. दुनिया बदलते, माणसं बदलतात, सारे चेहरे आयुष्याच्या या खेळामध्ये आपण उरलोत फक्त मोहरे. म्हणून तुम्ही किती सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मग मदतीला नारायण कधीच येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. जर नशीब काही चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने नक्कीच होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. परक्या माणसांमुळे आपल्या माणसाला दुखावलं तर मग आपला माणूस परका व्हायला वेळ लागत नाही. आणि मान सन्मान कमवा, तो कमवावाच लागतो, तो विकत घेता येत नसतो. सगळ्याच गोष्टी या तुम्ही सांगता येत नाही, थोडं समजून नक्कीच घ्यावं लागतं. मित्रांनो, आयुष्य सोपं करायचं असेल ना, तर कधी कधी कठोर निर्णय हे आपल्याला घ्यावेच लागतात. कोणाची साथ सुटते, कोणाशी नाते तुटते, पण या गोष्टी तुम्हाला कणखर बनवत असतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः एवढा बदल करायचा की लोक तरसली पाहिजेत पहिल्यासारखं पाहायला. अहंकार कधी सत्य स्वीकारू देत नाही. शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून शिकावं. माणसाने कर्म नावाचा देव समजला की नशीब नावाच्या भूताची भीती वाटत नाही. जगातलं सर्वात सुंदर नातं निवडलेल्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थपणे साथ देणं हेच खरं प्रेम असतं. आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही, तेव्हाच ऊर्जेत ती फक्त तडजोड. आणि कारण आवडलेल्या कधी विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारताही येत नाही. आज आयुष्यात मिळणारा प्रत्येक धडा आपल्याला उद्याच्या परीक्षेची आणि परीक्षेसाठी तयार करत असतो. जिथे विश्वास आहे ना, तिथे पुराव्याची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आधार आणि उधार दोन्हींमध्ये धार आहे, कारण गरज संपल्यावर कायम देणाऱ्यालाच त्रास होत असतो. म्हणून आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देव माणूस म्हणजे आपले वडील असतात. आणि त्यांना मनापासून आपण जपले पाहिजे. म्हणून सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो, चेहरे वयाचे गुलाम असतात. मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहे. आणि ते लक्षात घ्या, तुम्ही फक्त कडू आहे हे सत्य आहे, ते लक्षात घेतलंच पाहिजे. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही, एवढं तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आयुष्यात अशा एका व्यक्तीचं असणं गरजेचं असतं, ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी शब्दांची गरज भासणार नाही. मोठं झाल्यावर कळलं महाग खेळणी नसतात, बालपण महाग असतं. म्हणून बालपण आपण आता देवाकडे मागत असतो, पण ते आपल्याला चुकूनही मिळणार नाही.
म्हणून आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते. एकदा का माणूस आतून तुटून स्वतःहून सावरला की तिथून पुढे आयुष्य जगताना त्याला कुणाच्या सहवासाच्या आधाराची गरज भासत नाही. हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. अनेकदा प्रश्नांना आपण उगाच बदनाम करतो, अवघड तर उत्तर असतात. एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला ना तर त्यांच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे. मित्रांनो, ज्याची आयुष्याची वाट चुकली त्याला तूच दार आहे, जो हरला जीवनात त्याला तूच आधार आहे, असे आपले स्वामी समर्थ आहेत. मनातलं सगळंच व्यक्त करता येत नाही म्हणून माणूस एकांतातही रमत असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट हा नक्कीच अवलंबून असतो. मित्रांनो, माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देत असतात. म्हणून बदलत्या माणसामागे बदलता वेळ, लोक आणि अनुभव कारणीभूत ठरत असतात. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. हे तुम्ही नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच जीवनात हे एकटं राहता आलं पाहिजे. आत्ताच्या जगात हे पण एक स्किल येणं खूप गरजेचं आहे. म्हणून उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्या विसर आपल्याला पडत असतो. म्हणून जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मनातील गोष्ट बोलून टाकायला शिका, कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्यांचा एक दिवस गुदमरून मृत्यू होऊन जात असतो. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं हे गरजेचं असतं. कुणाला न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, सुखाचे स्पेलिंग शिकण्यात माणसाचं आयुष्य निघून जातं. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करत असतात. आयुष्याचा प्रवास किती किचकट असू द्यात, साथ देणारा जोडीदार भेटला की आयुष्य सुंदर बनतं. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरण्याची ताकद म्हणजे ती बापाकडे असते. आणि भेट महत्वाची असते, कारण भेटीनंतर नातं नव्याने भरत असतं. आणि आयुष्यात कारणे देण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार द्या, निदान मन तरी दुखणार नाही. म्हणून काही वेदना मुख्य असतात, व्यक्तही होत नाहीत आणि सहनही होत नाहीत. कमी वयात पडलेली जबाबदारी कायम स्वतःच्या स्वप्नांना डावलून आपल्यासाठी जगणं शिकवत असते. जीव एक महाभारत आहे, म्हणून मित्र कर्णासारखे आणि मार्गदर्शक श्रीकृष्णासारखे निवडावे. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच आपल्याला येईल. नामानेच अंतकरण शुद्ध होत असते. नातं पक्षासारखं असावं. दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो तरी संध्याकाळी पुन्हा सोबत यायचं असतं. पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकते, पण संगत चुकली ना की आयुष्याची दिशा ही चुकत असते. म्हणून योग्य माणसं आयुष्यात असणं फार गरजेचं असतं. जर दुनिया विश्वासावर चालत असती तर बंद दरवाजा कुलूप लावायची वेळ कधीच आली नसती. मग सगळ्यांसोबत चांगलं बनायला आणि वागायला लागलात तर मग तुमच्या दुःखाचा हिशोब तुम्हालाही लागणार नाही. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालवू नका. मागे विषय निघाला की समजायचं आपण भरपूर काही पुढे चाललोय. घमंड नाही म्हणून नाही, तर कधी कधी आत्मसन्मानासाठी जीवनात काही लोकांची साथ सोडून द्यावी लागते. विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस मार्ग सापडवत असतो. आणि म्हणून चांगली माणसं शोधत बसण्यापेक्षा प्रत्येक माणसातला चांगुलपणा आपण शोधलाच पाहिजे. मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे, नाहीतर साठलेल्या भावनांचे कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं. कुठूनही नक्कीच घसरावं माणसाने, फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, मनावर नाही. मित्रांनो, सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा आणि आपण पुढे मार्गस्थ व्हा. आवडीला अंत नसावा आणि आवड ही कशातही असू शकते. वेळ निघून गेल्यावर आनंदी राहण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय शिल्लक असतो, आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणे. तुझा रे आधार मला, तूच रे पाठी राखा, तुझ रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम सदा राहो माझ्या ओठी. आणि असे आपण स्वामींना आणि पांडुरंगांना जपले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. अर्धवट राहिलेल्या गोष्टीचं नंतर आयुष्यभर विचारांच्या तीक्ष्ण विषारी बाणांनी मनाला जखमी करत असतात. प्रेम तुझे आई आई जगात सर्वात भारी, म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून समजून घेण्याची मानसिकता ज्याच्यात असते ना, त्यांना गोष्टी पटवून देण्याची गरज लागत नाही.
शिक्षणात मागे राहिलात तरी चालेल, पण माणुसकी शिकता आली पाहिजे. देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात. किती वेळा लपवणार भावना जळत जाती एका खोटेपणाने. सहज सुट्टी नाती, नवीन सुरुवात अवघड असू शकते. अशक्य नक्कीच नाही. देव दिसायला दृष्टी नाही, दृष्टिकोन लागतो. घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका. घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा हे घर श्रीमंताचं आहे. आणि नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नका, कारण कधी कधी गुच्छातील शेवटची चाबी सुद्धा कुलूप उघडू शकते. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून नक्कीच तुम्ही पुढे चालत राहा. जगात 3 गोष्टी कधीच लपवल्या जात नाहीत: सूर्य, चंद्र आणि सत्य. म्हणून अंधार आला तर स्वतःची सावली सुद्धा साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ही ठेवावीच लागते. एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येत असतं. एखाद्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी सामर्थ्य पण तेवढेच मजबूत असावं लागतं. आपल्या आयुष्यात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला लागणारी माणसं फार मोजकीच असतात. निवड चुकली की आवडीला किंमत राहत नाही, हे लक्षात घ्या. भविष्याची चिंता माणसाचं वर्तमान खराब करते आणि सोबत योग्य असली की चुकलेल्या रस्त्यावरही नवीन वाट सापडत असते. मनासारखी माणसं शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी माणसं नक्की शोधा. आयुष्य मनासारखे होऊन जाईल. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती अजिबात उरत नाही. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगता येतं. मोठं झाल्यावर दुःख आणि जबाबदाऱ्या घेऊन आपल्याला जगावं लागत असतं. माणूस स्वतःमध्ये रमायला लागला की एकांत अशी मैत्री तो वाढवत असतो. म्हणून मैत्री वेड्यांसोबत करावी, कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेत असतात. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी जबाबदार माणसाचा उपयोग केला जातो. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झिजा. फक्त एवढी काळजी घ्या की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला लाकूड नक्की समजू नये. आणि जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो, आधार कुणी नाही देत, परंतु धक्का द्यायला प्रत्येकजण तयार असतो. म्हणून पुढे जबाबदाऱ्या असतील तर स्वप्न मागे सोडावे लागतात. आवडत्या कामाला मेहनतीची जोड मिळाली की उन्नती आपोआपच होत असते. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपणे पण सवय कधीच सुटत नाही. आयुष्यात आनंदी राहण्याचा एक उपाय आहे: दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुमच्या डोळ्यांमध्ये ठेवा. मग जिथे तुमच्या मौनाची साथी देखील नक्कीच दखल घेतली जाते, आणि तुमची जिथे मौनाची दखल घेतली जात नाही ना, तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. प्रत्येक हसरा चेहरा खुश असेलच असं नाही. काही जण वेळेसोबत स्वतःचे दुःख लपवायला शिकलेले नक्कीच असतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते. आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू, हे लक्षात ठेव. जितका कमी विचार कराल तितक्या आनंदी तुम्ही नक्कीच राहाल. पैसा नसल्यामुळे साधे राहण्यात आणि पैसे असून साधे राहण्यात खूप फरक आहे, हे जाणून घ्या. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे ना की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवून टाकत असतो. म्हणून कोणी कितीही तुम्हाला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण तू जर एक खरा असशील तर जोवर बसला आहे ना तो सगळं काही बघत आहे आणि तो सगळ्यांचा हिशोब लिहित असतो आणि त्याला सगळं काही माहिती असतं. म्हणून फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चालत राहा. स्वामी सांगतात, तू कर्म करत जा अपेक्षा न ठेवता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, वाट बघा, कोणी जर तुमचं आहे तर ते दुसरं कोणाचं कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. देवाचे स्मरण थोडं का होईना रोज केल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे नेहमी राहत असतं. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला तुम्ही नक्कीच नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. ती सहन करण्याची आणि ती सहन करण्याची क्षमता तुमच्यात आहे, हे समजून चला. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी आणि अयशस्वी दोघांचाही सल्ला घ्या. अपयशी व्यक्ती काय करू नये हे सांगतो आणि यशस्वी व्यक्ती काय करावं ते सांगत असतो. सगळ्यात सुखी जीवन आपण लहान असताना जगत असायचो, हे लक्षात घ्या. मन मोकळेपणाने आणि निस्वार्थ मनाने आपण जीवन जगत होतो. तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्त्वाचं असलं तरी असलेल्या ज्ञानाचा तुम्ही योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने वापर करणं याला जास्त महत्त्व असतं. जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव वस्तू म्हणजे ती आहे माणुसकी आहे. आणि एकमेकांसाठी काढलेला वेळ नात्यांचे आयुष्य वाढवत असतो. साधी माणसे आणि सरळ रस्ते हे प्रत्येकाला समजत नसतात. म्हणून सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात ना,
त्याप्रमाणे अहंकाराच्या राशीच्या प्रेमाच्या ओलाव्याने वितळत असतात आणि म्हणून या दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते नक्कीच सांगितले तर प्रगती निश्चित होईल. मोत्यांच्या हारांपेक्षा घामाच्या थारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. माणसानं राजा हंसासारखं असावं. आपल्याला जे भेटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून नक्कीच द्यावं. चुका एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं. नातं जास्त टिकेल हे लक्षात घ्यावं. आपलं दुःख पाहून कोणी हसले तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही हे लक्षात घ्या. माणसांच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशापेक्षा चमकणाऱ्या विजांमध्येच जास्त इंटरेस्ट असतो. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली ना की एवढं भेटेल की मागायला काही उरणारच नाही. मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसाची नातं हे जपून ठेवत असतो. कुणीही चोरू शकत नाही ना, अशी संपत्ती कमवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं ही नक्कीच बदलत असतात आणि ती मनापासून बदलत असतात. सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. चुकीचा व्यवहार माणसं तोडतो, म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. 24 तास बोलताही आलं पाहिजे आणि बोलण्यासाठी 24 तास वाटतही फक्त आपल्याला पाहता आली पाहिजे, म्हणून तेव्हाच नातं टिकतं आणि बहरत सुद्धा असतं. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ मात्र फार गोड असते. चुका आणि अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. चुका आणि अपयश आणि तुम्ही केलंच पाहिजे आणि यानेच माणूस पुढे जात असतो. म्हणून कुणाचाही तुम्ही ओळखून ते घेतलंच पाहिजे आणि चुका नक्कीच केल्या नाही पाहिजे आणि अपयशी तुम्ही होणार नाही. फक्त स्वामींवरचा विश्वास हा तुमचा टिकून ठेवा. व्यवहारामध्ये सुंदरता ठेवा. फिल्टरने चेहरा चमकतात, हृदय नाही, हे लक्षात राहू द्या. जगातील सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही, पण जेव्हा ते दिसतात तेव्हा तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. म्हणून शिक्षक हे शाळेच्या बगीचाच्या माळेसारखे असतात. ते बदलून गेले तरी आठवणींची फुलं आणि मुलं त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरता येत नसतात. आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण ठेवणं आपण नक्कीच शिकलं पाहिजे. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. आणि जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे हे नक्कीच तुम्ही जाणून घ्या. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, पण भाषा गोड असेल तर माणसंही तुटत नाही. जगात सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखांपेक्षा समाधान शोधा. आयुष्य अगदी आनंदात जाईल. दुःख कळवटात बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत राहा. एवढेच तुम्ही केलं पाहिजे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम आणि पैशाने मिळवलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्ही कधीही प्रत्येक जण सर्व धर्म समभाव वृत्तीने वागले तर समाजाचे चित्र बदलता येईल हे नक्की मात्र आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्टाच्या धनाला कधी मरण नाही आणि कष्ट करत राहा आणि सुखासुखी तुम्ही धन मिळवत राहा. एक गोष्ट, सुखात वाटेकरी खूप असतात, दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो हे ओळखायला शिका. जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे, ते तुम्ही ओळखायला नक्कीच शिकले पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ मनापासून नक्कीच आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींची भक्ती कधी सोडू नका. नित्य स्मरावे स्वामींना. दत्त रूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात मात्र होतो तो विनाश. हृदयात ठेवा तुम्ही तुमचा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ. मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थ बोलेल तो मात्र होईल दुखी. समर्थ नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी नामस्मरणाचे भरपूर महत्व आहे, जे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे.
स्नान करताना स्वामींचे नाम घेतले तर ते तीर्थस्नान होऊन जाते, आणि भोजन करताना स्वामींचे नाव घेतले तर तो महाप्रसाद होऊन जातो. चालताना स्वामींचे नाव घेतले तर ती तीर्थयात्रा होऊन जाते, आणि स्वयंपाक करत असताना स्वामींचे नाव घेतले तर तो जीवनातला महाप्रसाद तुमचा होऊन जात असतो. झोपताना स्वामींचे नाव घेतले तर ती ध्यान निद्रा होईल, आणि काम करताना स्वामींचे नाव घेतले तर ते प्रत्यक्ष कर्म भक्ती होईल, आणि घरात स्वामींचे नाव घ्याल तर ते घर देखील मंदिर होईल. अशा पद्धतीने स्वामींच्या नामस्मरणाचे भरपूर महत्व आहे, जे आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? तर स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती, स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती, स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट, स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट, स्वामी म्हणजे हृदयातील पांजर, स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र, तर स्वामी म्हणजे जखमांसाठी वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. जे स्वामी आपल्या नेहमी पाठीशी असतात आणि नेहमी ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देत असतात, हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. गुरुचरणांकडे वळण्यासाठी देवगती ही लागतच असते. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी हे टिकतातच असेच काहीच नसते, ते टिकवण्यासाठी आशीर्वादाची मात्र आवश्यकता असते. हे परमेश्वर सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते मात्र आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगून टाकतात. आपण फक्त त्यांच्या नावेत राहावे. नाव वळविण्याचा आपण अजिबात प्रयत्न करू नयेत, आणि नावेत बसल्यावर किनारी पोहोचण्याचे काम ज्या पद्धतीने नावडायचे असते तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावी, आणि ते पेलतिरी नेतीलच. आणि गुरुसेवा करणे हे मात्र सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते मात्र नेहमी जागृत करत असतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे ह्या शिष्याच्या दृष्टीने दुर्गशकरा योगच असा आपण समजून घ्यावा, आणि नेहमी स्वामींचे आपण नक्कीच निस्वार्थ मनाने नामस्मरण केले पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जेव्हा स्वामींकडे एखादी प्रार्थना करत असता तेव्हा प्रार्थना तुमची ती स्वामी नक्कीच ऐकत असतात. फक्त तुम्हाला स्वामींकडे निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच प्रार्थना करायची आहे. नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, इथे कोणी कोणाचेच नाहीये. ज्या पद्धतीचे सीतेचे रखवालदार श्री प्रभू श्रीराम होते, जेव्हा त्यांचे हरण झाले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. द्रौपदीचे 5 पांडव होते, वस्त्रहरण झाले तेव्हा देखील तिथे कोणीच नव्हते. तर राजा दशरथाला 4 पुत्र रत्न होते, जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणीच नव्हते. म्हणून तुम्ही तुमच्या आत तुम्ही नेहमी चांगले कर्म करा, हेच तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आहेत. तर आजची स्वामी प्रार्थना तुम्ही स्वामींच्या चरणी एक सुंदर प्रार्थना नक्कीच आमच्या पाठोपाठ म्हणा, आणि स्वामींच्या चरणी ही प्रार्थना नक्कीच तुम्ही करावी. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा मात्र धावा करते, आणि हे आहे तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच माझ्यासाठी धावत येतोस, आणि मला संकटातून तू त्या क्षणी बाहेर काढतोस. हे गुरुराया, प्रत्यक्ष आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची खरी दौलत आहे. हे माऊली, असेच आम्हा बालकांवर तू नेहमी प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी नाहीये. ही प्रार्थना आपण स्वामींच्या चरणी नक्कीच केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्याला ज्याला सगळे काही समजत असते पण ते निर्णय घेऊ शकत नाही, ते फक्त मन असते. सगळे सुखदुःख स्वतःजवळ साठवून ठेवते, ते देखील एक मन असते. आणि तुमचे मन तुम्हाला एखाद्याच्या प्रगतीच्या रस्त्यावर नेऊनही शकते, आणि तिथून तुम्हाला नक्कीच खाली पाडूही शकते. म्हणून तुम्ही तुमच्या मनावरती नेहमी चांगले विचार करणे प्रयत्न करा, आणि तुमचे मन तुम्ही स्थिर ठेवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करत चला. ओळखतो तो आवाज, ओळखती खूण आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर, देहबाण विसरून. तो हळूवारी येईल आणि सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याच्या मनामध्ये स्वामी नाम, तो असेल सदा सुखी. म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं तुम्ही नामस्मरण नक्कीच करत राहा. आणि नित्य नेमाने तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले आणि चांगले कर्म केले तर योग्य वेळ आल्यानंतर स्वामी तुम्हाला इतके देतील की मागायला काही उरणारच नाही. म्हणून अश्रू कधीच उधारी मिळत नसतात, म्हणजे कोणाच्या सहानुभूतीने सारे दुःखे कधीच कमी होत नाहीत. शब्दांनी झालेल्या जखमा उसण्या शब्दाने आणि मात्र कधीच बऱ्या होत नाहीत. म्हणून मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंचे बांध कधीच फुटत नसतात. किती कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीच कमी होत नाहीत. तुमचे कर्म आणि प्रत्यक्ष सोसलेले क्षण आणि विसरायचे म्हटले तरी ते कधीच तुम्हाला विसरता येत नाही. नको वाटते हे जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधी आपण उघडता येत नाही. याचे जीवनाचे एक सत्य आहे आणि आपण नेहमी समजले पाहिजे. किती दुःख जरी झाले
आणि आले की ते संकट जरी आले तरी तुम्ही स्वामींना आणि स्वामींच्या सेवेला कधी सोडू नका, कारण स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जसे थोडेसे औषध हे भयंकर रोगाला शांत करते, तसेच थोडेसे नामस्मरण हे दुःख संकटाचा एका क्षणामध्ये नाश करते. सत्याच्या मार्गे नेहमीच काटे असतात, पण असत्याच्या मार्गाने चालणारे पोहोचतात लवकर. मग ज्याने त्याने ठरवायचे असते आपापले संकट किती यावेत, आणि स्वामींचे प्रत्यक्ष नक्कीच लक्ष असते आणि सर्वत्र लक्ष हेच आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. नित्य स्वामींचे नामस्मरण करा आणि चांगले कर्म करा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. स्वामी सांगतात, मोर नाचताना सुद्धा आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. आणि म्हणजेच दुःखाच्या रात्री कोणालाच प्रत्यक्ष झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपतही नाही. यालाच तर खरोखर जीवन म्हणतात, जे आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. तू घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही मी होऊ देणार नाही आणि मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके तुम्ही चांगलेच नक्की व्हा, पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके तुम्ही मूर्ख मात्र होऊ नका. जगताना असं जगा, असं वागा की प्रत्यक्ष असं वागताना असं वागा की स्वतःची आवड निर्माण होईल. दुनियावर तुम्ही तुमच्याच, नक्कीच तुम्ही काय घेऊन बसलात त्याची आवड तर क्षणाक्षणाला बदलत असते. म्हणून हे नेहमी नक्कीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जे टाळणे अशक्य ते शक्ती दे सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. म्हणजे काय शक्य आहे अशक्य काय माझे, मला कळाया दे बुद्धी. स्वामी राया स्वामी सांगतात, मग मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश देखील मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शेळी मीच आहे, गांगणापुरात देखील मीच आहे, कैलासावर आणि गरुडावर देखील मीच आहे. मी कोठेही गेलेलो नाही, मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे. सदैव मी त्यांच्या पाठीशी असून नक्कीच आमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की स्वामींचे नामस्मरण करा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. हे तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत आणि तुम्ही स्वतःला कधीच एकटे मात्र समजू नका, कारण तुमच्यासोबत एक विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक सकारात्मक विचारसरणी आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत तुम्ही, मग कशाला कोणी पाहिजे. म्हणून स्वामी माऊली देखील तुमच्या पाठीशी आहेत. म्हणून तुम्ही पुढे चालत राहा. स्वामी नक्कीच तुम्हाला हव्या त्या गोष्टी नक्कीच देऊन टाकतील. जर कधी तुम्हाला एकटे वाचलं आणि प्रत्यक्ष कोणी सोबत नाही अशी जाणीव झाली, सगळे तुम्हाला दुर्लक्ष करतात असं वाटलं, तर तुम्ही स्वतःला सांगा की तुला कोणाचीच गरज नाहीये आणि तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी हँडल करू शकता. फक्त अजून थोडे दिवस जाऊ दे, मग सगळं काही ठीक होईल. एवढं मात्र नक्कीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी सांगतात, दुःख प्रत्येकांना आहेत आणि अडचणी प्रत्येकांना आहेत, पण तोच पुढे जातो जो त्याचा नेहमी सामना सकारात्मक मनाने करतो. म्हणून तुम्ही मात्र प्रत्येक अडचणीचा सामना हे सकारात्मक मनानेच केला पाहिजे आणि हे तुमच्यासाठी भरपूर उत्तम गोष्टी आहेत. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवत असतात आणि मग त्यात अडकलेला माणूस मात्र नक्कीच वाईट बनत जातो. आणि ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळत असतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ आहे. बाकी तर फक्त आणि फक्त मोहमाया आहे, हे आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, श्रीकृष्णांना गीता कुणालाही सांगता आली असती, पण त्यांनी फक्त गीता श्री अर्जुनांना सांगितली होती. कारण श्रीकृष्ण म्हणतात, जसे सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच तर ज्ञानाचा विकास होतो. ज्या गोष्टी आपण नक्की समजल्या पाहिजेत. म्हणून वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून उजळून निघाल्यावर पाऊस याची किंमत मात्र सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जाणार नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे देखील तुमचे कधी उघडणार नाहीत. स्वामी सांगतात, जर तुझ्या आयुष्यात तू चूक केलेली असेल, तर ती चूक जर तुमच्या हातून एखाद्याच्या काळी नक्कीच घडलेली असेल, तर तुम्ही तुमची ती चूक त्या क्षणी मान्य करायला शिका. जर तुम्ही प्रत्येक क्षणी चूक करत असाल तर तुम्ही मात्र नक्कीच तुमच्या आयुष्यात भरपूर वाईट गोष्टी करत आहात. कारण इथे कुठेतरी कर्माची प्रत्येकाला भीती असते. म्हणूनच तर गंगेवर इतकी गर्दी आहे. पाप तर विचारात आहे आणि खऱ्या अर्थात पाहायला गेलं तर शरीर फक्त गंगा धुते आणि विचार कधी प्रत्यक्ष धुवत नसते. एवढं मात्र नक्कीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेते ना, तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरता ते तुमचा हात रिकामा करत असते. म्हणून तुम्ही डगमगून जाऊ नका, तुम्ही अजिबात घाबरू नका. फक्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. स्वामी भक्तांनो,
काही गैरसमज नाती तोडत असतात, तर काही गैरसमज नाती ही तुटावी म्हणून जाणून बुजून केली जातात, हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून वेळेने एक गोष्ट मात्र शिकवलेली आहे, कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर नक्कीच आपण एक लिमिटमध्ये राहावं लागेल. हे कडू आहे पण सत्य आहे. बाकी तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणारी माणसे ही तुमच्या जवळचीच असतात, हे कालही सत्य होतं आणि आजही नक्कीच हे सत्यच असणार आहे. आणि म्हणून एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मानसन्मान काही शिल्लक राहत नसते, हे देखील तितकंच खरं आहे. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत तोपर्यंत तुम्ही तुमचा मूड ऑफच करून राहणार. असं तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत, तर तुम्ही एकदा आजूबाजूला पहा की इतरांच्या आयुष्यात किती अडचणी आहेत आणि इतरांच्या अडचणी पाहून मात्र तुम्ही परमेश्वराचे आभार मानाल आणि म्हणाल की परमेश्वरा, तू मला जी काही अडचण दिलेली आहे ती अडचण मात्र नक्कीच मला भरपूर काही, प्रत्यक्ष काहीच नाही, तू प्रत्यक्ष कमी अडचण आम्हाला दिलेली आहे असं तुम्ही स्वतःहून म्हणलं. कारण परमेश्वरांनी प्रत्यक्ष तुम्हाला जी ही गोष्ट दिलेली आहे ती गोष्ट तुम्हाला योग्यच दिलेली आहे. फक्त तुम्ही त्यांच्या योजनेवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवला पाहिजे. व्रण इतके अंतरी दाह नज सरता मुख्या नव्या जखमा सोसावे ना आता पुन्हा शब्द लागे लागे कुणामुळं प्रत्यक्ष बळबळत राहे बेचैन तुमचे मन. म्हणून तुम्ही तुमच्या मनाला नक्की स्थिर ठेवायला पाहिजे आणि ते ठेवायला शिका. ज्याच्या मुखी स्वामींचे नाम त्याच्या आयुष्यात दुःखाचे असेल तरी काय काम. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो आणि प्रत्येक दिवस पलटत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती मात्र नक्कीच इथे तुम्हाला ठेवावी लागेल. प्रत्येक क्षणी जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला उदासपणा वाटत असेल तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या मनाला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण तुमचे मनच जे तुम्हाला आनंदीही करू शकते आणि तुम्हाला दुःखीही करू शकते. स्वामी भक्तांनो, आयुष्य जेव्हा तुम्हाला रडवत असतं ना, तेव्हा ते तुम्हाला हसवण्याच्या तयारीत प्रत्यक्ष करायला लावत असतं. आणि म्हणजे तुम्ही दुःखाचा सामना करा, कारण जेवढं तुम्ही दुःखाचा सामना कराल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सुख तुम्हाला अनुभवायला मिळेल. एवढं मात्र नक्कीच खरे आहे आणि प्रत्यक्ष सत्य आहे. स्वामी भक्तांनो, जेवढा पैशाचा धावा तुम्ही करता तेवढाच धावा तुम्ही भगवंताचाही करा. कारण तुम्ही कमवलेला पैशाचा आनंद म्हणजे उपभोग घेण्यासाठी आहे आणि तुमच्या पैशात नाही, हे नक्कीच. म्हणून तुम्हाला तुमच्या चांगल्या पद्धतीने समजलं ते पाहिजेच. आणि जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. काही तुमचं नाही, काही तुमचं नव्हतं आणि काही तुमचं राहणार नाहीये. म्हणून एवढ्या नक्कीच तुम्ही गोष्टी समजल्या पाहिजे, चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचे वारस आपण स्वतःच असतो. म्हणून ते तुम्ही चांगले केले पाहिजे आणि हे तर तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. जुनी लोक भावनिक होती तेव्हा ती मात्र नाती मनापासून जमत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्याचा फायदा उचलू लागली. आता तर लोक प्रोफेशनल झाले आहेत. जर फायदा असेल तरच नाती बनवतात, अन्यथा ते दुर्लक्ष करतात. या गोष्टी मात्र नक्कीच चुकीच्या आहेत. स्वामी सांगतात, प्रत्येकाला पडते गरज, फक्त विषय वेळेचा असतो. पैसा मात्र बोलायला लागतो आणि प्रत्यक्ष परिस्थिती ऐकावायला लावत असते. हे देखील तितकेच एक खरे आहे. स्वामी सांगतात, जे तुझ्या आयुष्यात सध्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी घडण्यामागे कोणतं ना कोणतं कारण आहे. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव, हेच तुझ्यासाठी उत्तम आहे. भगवंतांना एकाने विचारलं की सर्वात महाग जागा कोणती, तर तेव्हा भगवंत म्हणाले, जी तुम्ही दुसऱ्यांच्या मनात निर्माण करत असतात तीच खरी महान जागा आहे. तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा जरी तुम्ही गमावली ना तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या मनामध्ये ती जागा चांगल्या पद्धतीने निर्माण करायला शिका. निवड, संधी आणि बदल या 3 गोष्टी या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसतात, निवड मात्र तुम्हाला करता आली पाहिजे, तरच प्रत्यक्ष बदल आपोआप तुम्हाला होऊन जाईल. संधी समोर दिसू नये, ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. तुम्ही कोणत्या वर्गात आहे हे तुम्हालाही नक्कीच ठाऊक नसते. पुढची परीक्षा तुमची कोणती आहे प्रत्येक याची तुम्हाला कल्पना नसते आणि कॉपीही करता येत नाही. या गोष्टी मात्र तितक्याच खऱ्या आहेत. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेल हे कधी काही संकटे आली तर नेहमी तुम्ही तुमच्या मनाला विचारा, कारण मन तुमच्या बरोबर कधीच खोटं बोलत नाही. ते तुमच्या सोबत नेहमी असतं आणि हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. स्वामी सांगतात, माणसाचं मन उदास झालं की मग आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची त्यांना आठवण येऊ लागते आणि त्या माणसाला बोलल्याशिवाय मनातला उदासीनपणा मात्र कमी होत नसतो. जवळची माणसं प्रत्येक क्षणी असणे गरजेचे असते, मग ती नात्यातील असो, मैत्रीतील असो किंवा प्रेमातील असो. हे मात्र नक्कीच खरे आहे. दिखाव्याची जी नाती असतात ना,
ती तर दुरूनच दिखावा करत असतात, तरी नाती तर खरोखरच तीच आहेत जी कशाची पर्वा न करता कायम आपल्या सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना. आणि जी नातं वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलत असतात ती आपलं कधीच नसतात. एवढ्या मातृ गोष्टी तुम्ही मात्र नक्कीच समजल्या पाहिजेत. स्वामी सांगतात, तू भिवू नकोस, तू घाबरू नकोस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक वाईट गोष्टीला नक्कीच अंत असतो आणि प्रत्येक वाईट गोष्ट ही संपतच असते. गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची, आणि तो संयम तुम्ही मात्र ठेवायला शिका. कारण जर तुम्ही तुमच्या आयुष्यात संयम ठेवून जगाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी हे तुमचे जीवन जगू शकाल. हे मात्र नक्कीच खरं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागाल तेव्हा तुमची मनस्थिती सुधारून जाते आणि तुम्ही आनंदी राहू लागता. तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि यामुळे चांगली गोष्ट सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. म्हणून गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे नेहमी रक्त पित असतो, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहून मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्या वाईट शोधत असतात. आणि हे देखील तितकंच खरे. मन आणि मन ओळखणारा आपला माणूस असतो. म्हणून बाकी माणसांची ओळख परिचय आणि फक्त गर्दीतच असते. ही फक्त एक सत्यता आहे. चुकीची लोकांची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे काय की तुम्ही त्यांना किती पण मान द्या ते तुम्हाला मात्र त्रास फक्त देणारच आहेत. ही एक मोठी गोष्ट आहे. स्वामी सांगतात, ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्याहून उत्तम गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळून जातील. तुम्ही फक्त निस्वार्थ मनाने आपली भक्ती करा, हेच तुमच्यासाठी नक्कीच उत्तम गोष्टी आहेत. स्वामी भक्तांनो, प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून तुम्ही समोरच्याचे बोलणे मनावर घेणार नाही, पण समोरचा जर तुम्ही शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत तुम्ही मात्र उत्तर नक्कीच दिलं पाहिजे. हे तुम्हाला समजायला हवं. सुख आणि दुःख हे तर आपल्या मनाने लावलेले दोन झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खत पाणी घालू ते जास्त जोरात वाढणार आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार मात्र नक्कीच करायचे आहेत. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमची प्रगती करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागेल, पण तुम्हाला तुमची प्रगती करण्यासाठी संयम ठेवणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा पक्षी जिवंत असतात तेव्हा मुंग्या त्या पक्ष्यांना न खाता पक्षी त्या मुंग्यांना खात असतो. मात्र तो जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ काळ कधी कोणाच्या भांडणीने झुकतो हे मात्र सांगता येणार नाही, म्हणून ते आपण सांगू शकणारही नाही. म्हणून तुम्ही कधी कोणाला कमी समजू नका, कारण प्रत्येकात प्रचंड शक्ती असते. माणूस फक्त ती शक्ती अंधारात लपून भयभीत होऊन बसतो आणि स्वतःला कमी समजू लागतो. तुम्ही स्वतः कधीच कमी नाहीत आहात आणि ते तुम्ही लक्षात घ्या. एवढ्या मात्र गोष्टी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे. हे तुमच्यासाठी अगदी उत्तम आणि चांगल्या गोष्टी आहेत. नेहमी तुम्ही जर आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकाल. म्हणून तुम्ही नेहमी तुमच्या आयुष्यात आनंदी राहा. स्वामींचे निस्वार्थ मनाने तुम्ही नामस्मरण करा. हेच तुमच्यासाठी उत्तम आणि चांगल्या गोष्टी आहेत. स्वामी भक्तांनो, भगवंताची भक्ती करा, निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. हेच तुमच्या आयुष्यासाठी सर्वात चांगल्या गोष्टी आहेत. जर आयुष्यात दुःख आलेले असतील तर सुख देखील तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला मिळून जातील. फक्त तुम्ही थोडा संयम ठेवा आणि तुम्ही फक्त अजून काही वेळ स्वतःवर विश्वास ठेवून जगा. हेच तुमच्यासाठी चांगले आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच गमतीदार सत्य हे आहे की नारळाला डोळे असतात पण त्याला पाहता येत नाही. टेबलाला तर पाय असतात पण त्याला कधी चालता येत नाही. बाटलीला तर तोंड असते पण तिला बोलता येत नाही. आणि सुईला नाक असते पण तिला वाज कोणत्याही गोष्टीचा घेता येत नाही. आणि कंगव्याला तर दात असतात पण त्याला कधी चावता येत नाही. आणि माणसाकडे सगळं काही असूनही त्याला माणुसकी मात्र दाखवता येत नाही. ही गोष्ट मात्र विचित्र आहे. हे देखील तितकंच खरं आहे आणि तितकंच सत्य आहे. स्वामी भक्तांनो, नदीत आणि तळावात आंघोळ करायला लाज वाटणे आणि स्विमिंग पूलमध्ये पोहण्याला फॅशन वाटणे, गरीबाला 1 रुपया दान नाही करू शकता आणि वेटरला मात्र 10 रुपये टिप देण्यात मोठेपणा वाटतो, या गोष्टी मात्र तुमच्यासाठी अयोग्य आहेत. जे तुम्ही करणं टाळलं पाहिजे. हेच तुम्ही चांगल्या पद्धतीने नक्कीच लक्षात ठेवा. खरोखर नात्याचे गणित बँकेत असलेल्या खात्यासारखे झालेले आहे. ज्या खात्यातून फायदा होतो तीच नाती चालवून प्रत्यक्ष ठेवली पाहिजेत आणि ती ठेवली जातात. ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि तितकीच सत्य आहे. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्या कामात व्यत्यय आणण्यासाठी इथे प्रत्येकाकडे वेळ आहे. जेवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही तेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते. हे देखील तितकंच खरे आहे. लोक म्हणतात की तुम्ही चांगलं असलं की सगळं जग चांगलं असतं आणि चांगलं वागतं, पण खरी गोष्ट तर एकच आहे
तुम्ही जेवढं जास्त चांगलं वागाल प्रत्यक्ष लोक तुमचा तेवढाच जास्त गैरफायदा घेतील। पण भगवंत म्हणतो तू नेहमी चांगलं वाग, तू नेहमी सत्याच्या बाजूने राहा, कारण सत्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतो। आणि हे मात्र नक्कीच खरे आहे। हे सगळेच तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, काही जण तुम्हाला नावही ठेवतील आणि तेही तुम्हाला स्वीकारावं लागेल, क्योंकि जब तक ये जिंदा आणि तुम यहाँ पर जिंदा हो तब तक यहाँ पर तुम्हारी निंदा ही होती रहेगी। या गोष्टी नक्कीच आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। म्हणून माणूस खरोखरच गरिबीमुळे किंवा पैशामुळे नसलेल्या या गोष्टींमुळे कधीच खचत नाही, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनही प्रत्येक क्षणाला त्याला परकेपणाची जाणीव करून देत असतात। हे देखील तितकेच खरे आहे। म्हणून एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा तुम्ही एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते। हे देखील खरं आहे। म्हणून मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसायचं बरं असतं। आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यात आपलं प्रत्यक्ष भलं असतं। म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला शांत बसायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी मात्र नक्की शांत बसले पाहिजे। श्री अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केलेले नव्हते तरी देखील तो शत्रू बनला। कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात आणि शत्रू बनू लागतात। पण त्यावेळी तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका। प्रत्येक क्षणी बंधू तुमच्या पाठीशी आहेत आणि नेहमी तुमच्या सोबत आहेत, एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे। आणि प्रत्येक मानवाच्या देहात एक पाप पुरुष आणि एक प्रत्यक्ष पुण्य पुरुष असतो। याचे ज्यावेळी विभाजन होऊन पाप पुरुष निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची एक अवस्था असते। आणि हे देखील तितकंच खरे आहे। सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद उपभोगता येईल, पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळणार नाही परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला नक्कीच करावी लागेल। जे आहे ते लपत नसते, ते मुळातच नसतं, ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो। शब्द तिथं मात्र कमी पडतात, हे देखील तितकेच खरे आहात। म्हणून हातात हेच हात घेतला तर ती मैत्री होत असते आणि दोन्ही हात जोडले तर ती एक पद्धतीची भक्ती होत असते। कुणाला हात दिला तर ती मात्र मदत होत असते। आणि हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य हे होत असतात। म्हणून जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगण्याची तुम्हाला गरज वाटू लागेल तेव्हा तुम्ही समजून जा की तुमचे काही तिथे महत्त्व मात्र नक्कीच राहिलेले नाही। स्वामी सांगतात, जर तुझ्याही आयुष्यात प्रत्येक क्षणी दुःख असतील तर तू त्या दुःखांना घाबरू नकोस, तू रडवी नकोस। नेहमी मी तुझ्या सोबत आहे आणि नेहमी मी तुझ्या पाठीशी आहे। बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो। हा तर सृष्टीचा नियम आहे। बळी हा नेहमी बकऱ्याला दिला जातो, वाघाचा नाही। या गोष्टी नक्कीच खऱ्या आहेत आणि तितक्या सत्य आहेत। जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष एखादं ध्येय ठेवून कार्य करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच चांगलं जगू शकणार नाहीत। म्हणून तुम्ही कोणतं तरी तुमच्या मनामध्ये एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयासाठी तुम्ही प्रत्येक क्षणी कष्ट आणि नक्की संघर्ष केला पाहिजे। फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घेणे म्हणजेच एखाद्या पणाने मूर्खपणा आहे। म्हणून तुम्ही त्या लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या जे आपल्याला प्रत्यक्ष चिल्लर समजतात। ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात, एवढं मात्र नक्कीच तुम्ही समजून घ्या। तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव कधीच तुम्ही बदलू शकणार नाहीत। आणि कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रू देतच असतो। यामधूनच तुम्हाला समजून घ्यायचं आहे, कधी देव दर्शनाला गेला तर तुम्ही रांगेतून जावा, कारण चोर वाटत तुम्हाला मंदिरापर्यंत तर घेऊन जातील नक्कीच, पण तुम्हाला देवापर्यंत कधीच घेऊन जाणार नाहीत। एवढ्या गोष्टी मात्र नक्कीच आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत। पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर मात्र गोड बोलणारी माणसं असे शक्य तेवढे यांच्यापासून नक्कीच तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न करा। हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत। समोरचा तुम्हाला काय समजतोय हे जाणून घेणे देखील महत्त्वाचं आहे, नाहीतर तुम्ही तर फक्त नाते सांभाळत बसाल आणि समोरचा मात्र बुद्धिबळाच्या चाळीप्रमाणे आणि खेळप्रमाणे तुमच्यापासून तिथून निघून जाईल। आणि हे देखील तितकंच खरं आहे। स्वामी भक्तांनो, चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारावर अवलंबून नसतं। मनात आत्मविश्वास असला की चेहरा तुमचा तेजस्वी दिसून जाईल आणि मनात जर इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा तुमचा सात्विक दिसून जाईल। मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा मात्र तुमचा नक्कीच नम्र दिसून जाईल। मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात। म्हणून तुम्ही मनामध्ये नेहमी सुंदर, चांगले आणि नक्कीच भाव चांगले ठेवत चला। देव तुमचा आयुष्य आनंदी बनवू शकतात, हे देखील तितकंच खरं आहे। प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी दोनच मार्ग ठेवलेले आहेत, एकतर तू देऊन जा नाहीतर सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणती व्यवस्था अजून तरी निसर्गाने केलेली नाहीये।
पण प्रत्येक माणूस एक गोष्ट घेऊन जाऊ शकतो, ते म्हणजे त्याचे कर्म. म्हणून तुम्ही कर्म हे चांगले करा, तेच तुमच्या नेहमी सोबत असतील. हे मात्र नक्कीच खरं आहे. जोपर्यंत तुम्ही सहन कराल तोपर्यंत तुम्ही प्रत्येकासाठी चांगले असाल, आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात कराल त्या दिवशी मात्र तुम्ही प्रत्येकासाठी 101% वाईट झालेले असाल. ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो तो म्हणजे समजूतदारपणा. खूप लोक तुम्हाला ओळखतात, पण त्यातील मोजकीच लोक तुम्हाला समजून घेतात. यामध्ये आपण अंतर नक्कीच समजलं पाहिजे. तुमच्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक 101% लक्ष देऊन असतात. स्वामी सांगतात, देणाराही परत घेऊ शकत नाही अशी भेट म्हणजे शिक्षण आहे, ते जे तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. बोलणं बंद झाल्यावर कळून जातं की कोण तुमच्याबद्दल कसा विचार करतो. म्हणून तुम्ही कधी कधी शांत राहायला शिका आणि फक्त पाहत बसा की कोण तुमच्याबद्दल कशा पद्धतीने विचार करतो. ते बाकी तुमचं कर्म तुमच्यावर ढकलणं हे पण तुमची प्रत्यक्ष अवकातच दाखवून जाईल. म्हणून तुम्ही तुमचं कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करा. हे तर तुमच्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. स्वामी सांगतात, डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण समोरचा 4 पाऊल प्रत्यक्ष चालत असतो आणि तुम्ही मात्र नाती सांभाळत असतात. आणि हे देखील गोष्टी खरीच आहे. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही, तर फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे नक्कीच वागून तर तुम्ही बघा, बरेचसे शत्रू तुमच्या आसपास तुम्हाला नक्की सापडून जातील. म्हणून माणसाचे स्वभाव आपण बदलू शकणार नाही, परंतु प्रत्यक्ष समोरच्याचा स्वभाव लक्षात ठेवून आपणास नक्कीच आपण बदलू शकतो. हे देखील एक अटळ सत्य आहे. कोणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, मात्र तुमचा विश्वास तुमच्या सोबत नक्कीच असू द्या. कुणाच्या सहाऱ्याची कधीच तुम्हाला गरज त्यावेळी मात्र नक्कीच भासणार नाही. आणि हे देखील तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची निस्वार्थ मनाने भक्ती करा आणि निस्वार्थ मनाने तुम्ही नामस्मरण करा. हे तर तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच उत्तम गोष्टी आहेत. ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला परमेश्वर योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देऊन टाकेल. फक्त तुम्ही त्यांच्या योजनेवरती मात्र पूर्णत्वा विश्वास ठेवला पाहिजे. हे नक्कीच तुमच्यासाठी उत्तम आहे. श्री स्वामी समर्थ हे कुलदेव स्वरूप चतुर्थ दत्त आहेत, आणि म्हणून श्री स्वामी समर्थ या परम पवित्र प्रचंड शक्तिशाली नामजपाने तुम्ही कोणत्याही बिकट संकटावर मात्र नक्कीच मात करू शकता. आणि ते म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांचे नामस्मरण करायचे आहे. आणि कर्म मात्र नक्कीच तुम्हाला चांगले करावे लागतील, कारण तुमचे कर्म प्रामाणिक असतील तर नशीब नव्हे तर परमेश्वर तुम्हाला स्वतः साथ देतील. आणि हे देखील तितकंच खरं आहे. जगात येताना आपल्याकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र आपल्याकडे नाव असतं, हे देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवास म्हणजे हा आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमी चांगले कर्म करायचे आहेत. हे देखील नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, मृत्यू कधी कसा येईल हे ते देखील कोणीही सांगू तुला शकणार नाही. म्हणून जे तुला आम्ही दिलेलं आहे ते त्यामध्ये भरभरून तुला जगता आलं पाहिजे, कारण तुमचं आयुष्य कुठपर्यंत आहे हे फक्त परमेश्वराला माहिती आहे. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंदाने नक्कीच प्रत्यक्ष तुम्ही स्वीकार केला पाहिजे. आणि प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, तर प्रत्यक्ष प्रार्थनेचा अर्थ म्हणजे ईश्वराचे चिंतन करणे आहे व त्यांना अनुभव द्यायचा आहे. आणि याचाच प्रार्थनेचा नक्कीच अर्थ होतो. धन्य धन्य ते या जगती प्रत्यक्ष स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांनी नाही पुन्हा वृत्ती पद पावती कवळ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच खरा आपला मित्र आहे. म्हणून आपल्याला यांचे सदैव स्मरण करायचे आहे आणि या परम मित्राच्या संपर्कात आपल्याला राहायचे आहे. आणि निस्वार्थ मनाने मात्र आपल्याला नक्कीच त्यांची भक्ती करायची आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवत चला आणि स्वामींचे निस्वार्थ मनाने तुम्ही नक्कीच नामस्मरण करत चला. भगवंता हेच कधी सांगत बसू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, तर त्या अडचणींना तुम्ही सांगा की तुमचा भगवंत किती मोठा आहे. स्वामी नाम बडा बलवान होना, मत तू कभी परेशान. म्हणून जपता चल निरंतर स्वामी नाम, बनेंगे सारे तेरे बिगडे काम. आणि असंच तुम्ही स्वामींचं नाव जपत राहा आणि स्वामींना जपत राहा आणि स्वामींची भक्ती करत राहा. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामींचा दिव्य आणि तेजोमय संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका गोड आणि चांगल्या संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.